गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम सुनील परांडे, मॅथ्स टीचर. बघा मित्रांनो, आज आपल्याला अलार्ड आणि कंपाऊंड अँगलचे काही पुढचे एक्झाम्पल पाहणार आहोत आणि हा लास्ट लेक्चर आहे त्या दोन पॉईंटवरचा. काय अलार्ड आणि कंपाऊंडवरचा हा लास्ट लेक्चर आहे. काही 3-4 एक्झाम्पल असतील, व्यवस्थित लक्ष. हे प्रूव्ह दॅटचे म्हणजे त्याचा यूज करून तुम्हाला प्रूव्ह दॅट करून दाखवायचं आहे. काही इक्वेशन असेल तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे काय, इव्हॅल्युएट विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. म्हणजे परत तुम्हाला इव्हॅल्युएट व्हॅल्यूज फाइंड करायचं आहे, पण कसं, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. काय आहे, tan of 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री डिवाइड बाय 1 प्लस tan 85 डिग्री into tan of 40 डिग्री. मला हे काय करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे. कसं करायचं आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. म्हणजे कॅल्क्युलेटरचा उपयोग न करता मला ह्याची किंमत फाइंड करायची आहे. करूया, एकदम इझी आहे. बघा फर्स्ट पॉइंट, जे काय दिले ते मी गिवन लिहून घेतलं. सोल्युशन मध्ये काय गिवन जे काय आहे ते तुम्ही घेतलं. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर बघा तुम्हाला इथे काहीतरी दिसतंय. tan 85 अँगल दिसतोय मायनस tan 40 अँगल दिसतोय. म्हणजे इथे अँगल 85 आहे, इथं 40. बघा परत 1 प्लस tan, इथे पण अँगल काय 85 आणि इनटू tan चा काय परत 40 अँगल. म्हणजे बघा वरती आणि खाली tan चे अँगल सेम आहेत का रे. tan 85 आहे, खाली देखील tan 85 चा आहे. tan 40 आहे, खाली देखील tan 40. पण असं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. बघा काय आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा आहे, tan a minus b is equal to, काय फॉर्म्युला आहे, tan a minus tan b divided by 1 plus tan a into tan b. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हे रिव्हर्स यूज करायचं आहे. tan a वरती आणि b अँगल सेम असतील, त्यांचा वजाबाकी आहे आणि खाली देखील त्या अँगलचं मल्टिप्लाय असेल, सेम अँगलचं टॅनचं असेल तर तुम्ही असे यूज करू शकता, tan a minus b. म्हणजे बघा मी तर 85 ला काय म्हणलं, a म्हणला, 40 ला जर तुम्ही b म्हणला तर बघा तेच झालं का, tan a minus tan b डिवाइड बाय 1 प्लस tan a into tan b आहे का. म्हणजे तुम्ही रिव्हर्स काय यूज करणार आहे, tan a minus b. म्हणजे त्या दोन अँगलचं वजाबाकी करायचं असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा इथे काय असणार आहे, therefore tan 85 minus 40. बरोबर आहे का. मी उलट लिहिलं, इकडे एक्सपान्शन केलं, त्यावर मी सिम्पलेस्ट फॉर्म्युला tan 85 minus 40. बघा आता हे सोडूया. therefore tan of 85 minus 40 किती येतं, 45 डिग्री. काय येतं, 45 डिग्री. therefore याची किंमत काय, tan 40 काय असतं, 1 असतं. झाला आन्सर भेटला. आन्सर काय भेटलं, tan 85 minus tan 40 divided by 1 plus tan 85 into tan 40 is equal to, आन्सर काय भेटलं, 1. बघा किती इझी आहे. कसं सोडवायचं आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचा उपयोग मला करायला लागला का, नाही करायला. फक्त मला जर हे फॉर्म्युला माहित असेल तर मला कॅल्क्युलेटर इथं यूज करावं लागत नाही. बरोबर. हे एक्झाम्पल सोडवलं का, किती इझी एक्झाम्पल आहे. ह्यासारखंच तुम्ही आणखीन काही एक्झाम्पल दिलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्टली हा फॉर्म्युला रिव्हर्स यूज करायचा, त्यानंतर त्यांचं वजाबाकी किंवा ॲडिशन जे आहे ते करून घ्यायचं, त्यानंतर त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. बरोबर आहे. सगळ्यांना समजलं का. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. In any triangle, in any triangle ABC, prove that tan A plus tan B plus tan C is equal to tan A into tan B into tan C. मला हे प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे मला, तर बघा एकदम इझी आहे. तुम्ही घाबरून जायचं नाही. हे प्रूव्ह तर म्हणल्यानंतर पण तुम्हाला वरती काहीतरी स्टेटमेंट दिले. इन एनी ट्रायंगल ABC,
हा सेंटेन्स दिली का ह्याच्यावरून तुम्ही हे सॉल्व करू शकता. बरोबर आहे. मला हे प्रूव्ह करायचं आहे. पण बट फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये काय घेतलं, इन एनी ट्रायंगल ABC आहे का, इन दिलेलं कंडिशन तुम्ही घेतलं. मग कोणत्याही त्रिकोणावर काय त्रिकोणाची कंडिशन असते रे, सगळ्या कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180. म्हणजे अँगल सगळ्या अँगल्सची बेरीज काय असतं, सम काय असतं 180. म्हणून इथे लिहू शकतो का बघा, A plus B plus C is equal to 180. म्हणजे ABC काय हे अँगल आहे, एक आहे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. कारण कोणत्याही त्रिकोणात तुम्ही तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज काय असते 180. मी तेच कंडिशन घेतलं. त्यासाठी तुम्हाला असली वरती कंडिशन मेन्शन केली काय, इन एनी ट्रायंगल कोणत्याही त्रिकोणामध्ये हे अल्टरनेटलं. त्यानंतर बघा देअरफॉर A प्लस B इज इक्वल टू, हा C प्लस आहे पलीकडे काय केला मायनस मध्ये गेल्यानंतर म्हणजे 180 मायनस C. मग टेकिंग करणार, टेकिंग टँजेंट रेशो ऑन बोथ साइड. काय करणार, दोन्ही साइडला टँजेंट रेशो अप्लाय करणार. म्हणजे टॅन दोन्ही साइडला मी अप्लाय करणार. देअरफॉर काय करणार, टॅन ऑफ A प्लस B इज इक्वल टू काय करणार, टॅन ऑफ 180 मायनस C. बरोबर आहे. मग बघा देअरफॉर टॅन A प्लस B इज इक्वल टू, मी आता 180 चं स्प्लिट करणार. बघा कसं स्प्लिट करतोय, टॅन पाय बाय 2 इंटू 2. बरोबर आहे का, पाय बाय 2 म्हणजे किती 90. 90 गुणिले 2 काय येतं 180. बरोबर आहे का, मी फक्त तेच फोल्ड केलं, स्प्लिट केलं, मायनस ऑफ C. त्यानंतर बघा देअरफॉर इकडे काय आहे tan A प्लस B. आपल्याला tan A प्लस B चा फॉर्म्युला माहित आहे का, मी ते फॉर्म्युला यूज करू शकतो का. जे काय फॉर्म्युला आहे तो tan ऑफ A प्लस tan ऑफ B डिवाइड बाय 1 मायनस tan A इंटू tan B इज इक्वल टू. आता बघा tan हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये चेक करायचं. इथे 2 आहे म्हणजे काय सेकंड क्वाड्रंट, परत मायनस आहे म्हणजे हा काय असेल अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये tan काय असतं रे, निगेटिव्ह असतो. दुसऱ्या चरणात tan काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे काय म्हणतात मायनस. त्यानंतर काय पुढचा फक्त अँगल. आणि बघा हा 2 इवन आहे की ऑड आहे, इवन आहे. इवन असेल तर काय येतं tan चं आहे ॲज इट इज tan ऑफ C. हे समजलं कसं, tan ऑफ C आलं मायनस tan ऑफ C. बघा सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये tan काय असतं निगेटिव्ह असतं. त्यानंतर बघा tan 2 हा काय आहे इवन आहे. इवन असेल तर tan चं काय येतं tan असेल. अँगल C घेतला. आता इथं जो डिवाइड आहे तो मी इकडे मल्टिप्लाय बनवणार. म्हणजे देअरफॉर tan ऑफ A प्लस tan B इज इक्वल टू मायनस tan C इन ब्रॅकेट मध्ये. बघा हा भाग करताय काय होतं इकडे गुणाकार, म्हणजे 1 मायनस tan A into tan of B. बरोबर आहे. आता नेक्स्ट आहे बघा, परत देअरफॉर इकडे आहे लिहिणार tan A plus tan B. tan of A plus tan B is equal to, इथं जो तुमचा मायनस tan C आहे त्या कारण मी आतमध्ये मल्टिप्लाय करणार. म्हणजे मायनस tan C into 1 काय येतं मायनस ऑफ tan C. काय आहे मायनस ऑफ tan C. आता मग परत हा मायनस इंटू मायनस काय होतो प्लस होतो. मायनस इंटू मायनस काय प्लस. आणि परत tan ने मी आत मल्टिप्लाय करणार म्हणजे प्लस tan A tan B इंटू tan ऑफ C. tan A tan B tan C. आता बघा हा जो मायनस आहे मी इकडे पडला तर परत काय होते प्लस होतो. म्हणजे देअरफॉर tan A प्लस tan B आणि मायनस काय आलं प्लस tan ऑफ C इज इक्वल टू tan A into tan B into tan C. बघा मला हेच प्रूव्ह करायचं होतं. बघा हाच प्रूव्ह वगैरे चेक करा. मला हेच दे tan A plus tan B plus tan C is equal to tan A into tan B into tan C. वाटते झालं का किती इझी आहे बघा. फक्त मला tan A plus B चा फॉर्म्युला माहित असणं खूप गरजेचं आहे. जर मला फॉर्म्युला माहित असेल तर मी एक्झाम्पल एकदम इझी ना सॉल्व्ह करू शकतो. परत लक्ष द्या काय केलं मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल
इन एनी ट्रायंगल एबीसी घेतलं आणि बघा कोणत्याही त्रिकोणात सगळ्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. मी केस लिहून घेतलं. त्यानंतर जो सी आहे तो मी पहिले म्हटला इज इक्वल टू इकडे तर काय होतं ते मायनस होतं. त्यानंतर मी टँजेंट रेशो बोथ साईडला अप्लाय केला. त्यानंतर मग tan a प्लस चा फॉर्म्युला मी यूज केले आणि हे tan 180 मायनस सी म्हणजे मायनस tan सी आहे. तीच लिहिलं. त्यानंतर इकडे डिवाइड जो आहे तो मल्टिप्लाय केला. त्यानंतर तो नंबर परत आतमध्ये मल्टिप्लाय करून इतकंच केलं आणि तुम्हाला जे मला प्रूव्ह करायचं होतं तो प्रूव्ह दॅट मला मिळाला. एकदम इझी आहे. व्यवस्थित जर तुम्हाला क्लिअर म्हणजे फॉर्म्युला असतील तर तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा नेक्स्ट ह्या सारखंच एक्झाम्पल परत सॉल्व्ह करूया. सेम ह्या सारखंच आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे सेम. आता इथं त्रिकोणात नाही आहे डायरेक्टली काय म्हणतात ते शो दॅट सांगितलं काय डायरेक्टली शो दॅट. बघा क्वेश्चन काय प्रूव्ह दॅट. बघा प्रूव्ह करायचं आहे काय tan ऑफ 70 डिग्री मायनस tan ऑफ 50 डिग्री मायनस tan ऑफ 20 डिग्री इज इक्वल टू tan 70 डिग्री into tan 50 डिग्री into tan ऑफ 20 डिग्री. मला हे प्रूव्ह करायचं. परत सेम त्यासारखंच आहे का चेक करा. त्यासारखंच बघा मी फर्स्ट ऑफ ऑल प्रूव्ह करायचं म्हणून बघा फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये काय केलं ते लिहिलं. काय 70 मी कसा स्प्लिट करू शकतो रे 70 कसं स्प्लिट करू शकतो मी 50 प्लस 20 बरोबर आहे का डिग्री आहे. 70 डिग्री मी कसं शकतो 70 डिग्री इज इक्वल टू 50 डिग्री प्लस 20. मी 50 आणि 20 का घेतलं रे माहित आहे का 70 50 20 हेच नंबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा नंबर घेऊ शकत नाही. जर मी दुसरा अँगल घेतलं तर मला आन्सर मध्ये दुसरे अँगल भेटतील. मी हेच काय यूज केलं ते मला हेच प्रूव्ह करा म्हटले. 70 चं स्प्लिट केलं मी कसं केलं 50 प्लस 20 बरोबर आहे. परत बघा टेकिंग इथं टेकिंग tangent ratio on both side. परत मी काय केलं दोन साइडला tangent ratio अप्लाय केला. परत काय tangent ratio मी both साइडला अप्लाय केला म्हणजे काय तुम्हाला tan of 70 degree is equal to इथे काय कराय tan of 50 degree plus 20 degree बरोबर. so therefore tan of 70 degree is equal to परत बघा मी याला a म्हटलं 50 ला आणि 20 ला b म्हटलं तर परत tan a plus b चा फॉर्म्युला भेटला का. मग फॉर्म्युला काय असणार आहे tan of 50a plus tan of b म्हणजे 20 डिग्री डिवाइड बाय 1 minus tan 50 into tan of 20 डिग्री बरोबर आहे का. आता जो इकडे आहे डिवाइडला आहे तो इकडे काय होणार आहे मल्टिप्लाय होणार म्हणजे therefore tan of 70 degree into 1 minus tan of 50 degree tan of 20 degree is equal to इथे काय बघा tan of 50 degree plus tan of 20 degree बरोबर. परत ह्या tan 70 आतमध्ये परत मल्टिप्लाय करूया tan 70 into 1 therefore tan of 70 भेटतं. पर बघा इथे मध्ये इथे मायनस आहे प्लस इंटू मायनस मायनस मग काय आहे tan of 70 degree into tan of 50 degree into tan of 20 degree is equal to काय भेटतं tan of 50 degree plus tan of 20 degree. झालं का. आता बघा हा जो मायनस आहे मी हा ब्रॅकेट पाठवतो सगळं इंटूचा आणि इकडचे दोन प्लस आहेत एकाकडे मायनस म्हणजे therefore tan of 70 बघा हे प्लस आहे म्हणजे मायनस मायनस tan of 50 मायनस tan of 20 इज इक्वल टू हा मायनस आहे काय आपल्याकडे प्लस म्हणजे काय तर tan of 70 डिग्री into tan of 50 डिग्री into tan of 20 डिग्री झालं. मला हेच प्रूव्ह करा चेक करा ते जे प्रूव्ह आहे tan 70 minus tan 50 minus tan 20 बघा ते झालं का tan 70 minus tan 50 minus tan 20 is equal to tan 70 into tan 50 into tan of 20. बघा प्रूव्ह तुम्हाला सांगितलं किती इझी आहे. 2-3 स्टेप मध्ये एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. त्यासाठी फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित असणे खूप गरजेचं आहे. एक्झाम्पल समजलं प्रूव्ह द्यायचं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल एकदम इझी आहे. व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिला तर तुम्हाला एक्झाम्पल समजते.
नेक्स्ट एक्झाम्पल बघा 4 नंबरचं 1 मायनस मला हे देखील प्रूव्ह दॅट करायचं आहे प्रूव्ह दॅट 1 मायनस tan of 2 theta into tan of theta divided by 1 plus tan of 2 theta into tan of theta is equal to cos 3 theta divided by cos of theta मला हे प्रूव्ह करायचं आहे 1 plus tan 2 theta into tan theta divided by 1 plus tan 2 theta into tan theta जो वरती मायनस आहे खाली प्लस आहे हे इज इक्वल टू मला हे आणायचं आहे आणि याला एकदम इझी आहे फर्स्ट वन आन्सर मध्ये LHS इज इक्वल टू घ्यायचं आणि RHS तुम्ही प्रूव्ह करू शकता दिस काय बघा 1 मायनस tan 2 theta into tan of theta divided by 1 plus tan of 2 theta into tan of theta बरोबर आहे का त्यानंतर हे 1 आहे कसं मायनस tan म्हणजे काय असतं रे sin upon cos मग तुम्ही 10वीला शिकला फॉर्म्युला काय असतं tan theta is equal to sin theta into upon cos theta असतं sin theta upon cos हे 10वीला फॉर्म्युला तेच फॉर्म्युला यूज करतो मी काय म्हणणार आहे sin of 2 theta divided by cos of 2 theta into परत sin of theta divided by cos of theta परत होल डिवाइड बाय परत 1 प्लस आहे परत स्प्लिट तसंच करतो sin of 2 theta divided by cos of 2 theta into sin of theta divided by cos of theta बरोबर आहे का मग आता हे दोन्ही गुणाकारात आहेत म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा काय करणार गुणाकार मग आता हे छेद गुणाकार झाला काय cos 2 into cos 2 theta into cos theta मग हे छेद नि इकडे 1 आहे त्याचं छेद नि सेम करणार त्यासाठी आपण हे तिरकस गुणाकार अंशामध्ये आणि छेदामध्ये काय बघा therefore cos of 2 theta into cos of theta मध्ये मायनस sin of 2 theta into sin of theta divided by cos 2 theta into cos of theta हे झालं वरच्याचं तसे मला खाली तेच करणार परत ही तिरकस गुणाकार जे काय आहे cos of 2 theta into cos of theta plus sin of 2 theta into sin of theta परत होल डिवाइड बाय काय cos of 2 theta into cos of theta बघा हे सेम आहे आणि हा गेट कॅन्सल राहिला का पद बघा therefore LHS is equal to काय भेटलं cos 2 theta cos of 2 theta into cos of theta minus sin 2 theta into sin of theta divided by cos of 2 theta into cos theta plus sin of 2 theta into sin of theta बरोबर आहे मग आता बघा ह्याला मी 2 theta ला काय म्हणलं a म्हणलं आणि theta ला b म्हणलं मग तसंच a आणि b तर तुम्हाला काय दिसते रे cos a cos b minus sin a sin b तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे रिव्हर्स फॉर्म्युला यूज करा बघूया cos a cos b minus sin a sin b म्हणजे काय फॉर्म्युला तुमच्याकडे cos a plus b चा फॉर्म्युला बरोबर आहे ना काय असतं cos a plus b म्हणजे दोन्ही अँगलचं काय करा तुम्ही ऍडिशन म्हणजे काय करणार आता cos of a म्हणजे कोणतं 2 theta plus theta बरोबर आहे मग डिवाइड बाय तसंच परत मी ह्याला a म्हणलं ह्याला b म्हणलं ह्याला a म्हणलं ह्याला b म्हणलं तर काय असतंय cos a cos b plus sin a sin b म्हणजे प्रोसेस काय करतात तुम्ही त्या अँगलचं सबट्रॅक्शन करता म्हणजे काय करणार आहे cos of 2 theta minus of theta म्हणजे काय आला cos of 2 plus theta काय येतं 3 येतं 3 theta divided by 2 minus theta theta cos of theta is equal to काय आलं RHS और हे जे प्रूव्ह करायचं होतं का cos 3 theta divided by cos of theta मला आहे बघा तेच मला हेच प्रूव्ह करायचं बघा किती इझी आहे फक्त तुम्ही काय केलं की tan theta म्हणजे काय यूज केलं sin upon cos त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं नंतर छेद समान झाला दोघांचं काढून टाकलं परत रिव्हर्स फॉर्म्युला यूज केला कोणता cos a plus b आणि cos a minus b फक्त फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित तुम्हाला समजलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही सगळ्यांना एक्झाम्पल हा समजला का हा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया नेक्स्ट आणखी एक शेवटचा एक्झाम्पल ह्या चॅप्टर मधला
एकदम इझी हा चॅप्टर खूप सोपा आहे. तुम्ही व्यवस्थित जर फॉर्म्युले पाठ केला रीड केला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, if A and B are obtuse angle such that obtuse angle है such that sin A is equal to 5/13 and cos B is equal to -4/5 -4/5. Find tan A plus B. Find tan A plus B. मला हे फाइंड करायचं. काय झालं, tan A plus B फाइंड करायचं. मला काय सांगितलं तुम्ही, A and B are obtuse angle. आता obtuse angle म्हणजे काय रे, सगळ्यांना माहित असेल. obtuse angle म्हणजे काय, तो अँगल का असेल 90 ते 180 म्हणजे 90 ते 180 च्या दरम्यान जो काय अँगल असेल तो काय असणार आहे, obtuse angle. म्हणजे हे दोन्ही A आणि B कोणतं क्वाड्रंट आहेत रे, कोणत्या चरणामध्ये आहेत, सेकंड चरणात. तर सेकंड क्वाड्रंटचा रेंज काय 90 to 180 म्हणजे हे दोन्ही अँगल काय असणार आहेत, सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. सेकंड क्वाड्रंट बघा cos काय असतं, मायनस असतं म्हणजे इथं -4/5 -4/5. आता मला फाइंड करायचं आहे tan A plus B. फाइंड करूया, एकदम इझी आहे. बघा फर्स्ट अपॉन काय करणार, गिवन sin A is equal to काय झाले 5/13 म्हणजे बघा आता हा तुम्हाला सगळ्यांना झाले ट्रिग्नोमेट्रिक रेशो सगळ्यांना झाले. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल बघा, मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो. आता हे राईट अँगल ट्रायंगल आहे. मी इथे जर A म्हटलं तर बघा sin A चा फॉर्म्युला काय असतो रे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. बरोबर आहे ना, समोरची बाजू छेद कर्ण असते. म्हणजे हे काय असणार आहे, 5 समोरची बाजू असणार आहे, कर्ण कोण असणार आहे 30. मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण असते, मी पायथागोरस थेरमचा यूज करून तुम्ही इथं व्हॅल्यू फाइंड करू शकता. कसा, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे का बघा. मग हे डायरेक्ट तुम्ही पार्ट देखील करू शकता. हे काय ट्रिपलेट आहे, म्हणजे किती मग मिळतं 5, 13 आणि 12. हे काय ट्रिपलेट आहे, हे काय ट्रिपलेट. मग त्यावर मला कोणाची किंमत पाहिजे बघा, tan A plus B फाइंड करायचं आहे. म्हणजे मला कोणाची किंमत लागणार आहे, tan A ची किंमत लागणार आहे. कारण tan A plus B मध्ये काय भेटतं, tan A plus tan B. मला tan A ची किंमत काढायचं. मग या राईट अँगल ट्रायंगलमध्ये tan A म्हणजे therefore tan A म्हणजे काय असतं रे, tan A म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू. tan A काय आहे तुमचं 5/12. बरोबर आहे का, हे 5/12 कसं कळालं, कारण tan A चा फॉर्म्युला काय, समोरची बाजू छेद लगतची बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. मी tan A काढलं. तसंच मला tan A आहे तर tan A इज इक्वल टू, तसंच मला tan B काढायचं आहे. मग त्यासाठी हा मला घेतला पाहिजे. मग ते तुम्हाला परत इथे B म्हणजे काय, cos of B इज इक्वल टू -4/5 -4/5. किंवा इथं काय परत मी ट्रायंगल ड्रॉ केलं. हे काटकोन त्रिकोण आहे. इथे जर मी B अझ्युम केलं तर बघा cos B काय असतो रे, लगतची बाजू छेद असतं, कर्ण असतं. लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे काय आहे, लगतची बाजू कोण आहे बघा 4 आणि कर्ण 5. म्हणजे परत पायथागोरसचा थेरम तुम्ही यूज केला तर ट्रिपलेट इथे काय करेल, अँगल 3 तुम्ही घेऊ शकता. 5 चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज करून जर तुम्ही सॉल्व्ह केला तर इथे तुम्हाला 3 भेटतं. हा 3 भेटला. आता मला परत tan B फाइंड करायचा आहे. म्हणजे बघा म्हणशील असेल तर मायनस आहे की प्लस करायला आपल्याला डिस्टन्स आहे. बघा डिस्टन्स मायनस असताना कधी नाही, म्हणून इथं पॉझिटिव्ह. इथं व्हॅल्यू का मायनस आलं, कारण हा जो अँगल आहे ऑब्च्युस आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणून ते मायनस आहे. म्हणजे काय म्हणणार बघा आता परत therefore मला काढायचा आहे tan B इज इक्वल टू, tan B चा परत फॉर्म्युला बघा, tan अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. म्हणजे आलं 3/4. बरोबर 3/4. पण दोन ठिकाणी बघा काय नाही झाले, हे जे ऑब्च्युस अँगल आहे दोन्ही A आणि B हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत, सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये tan काय असतं मायनस, म्हणून -5 आणि -3. कारण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये tan सगळे काय असतात निगेटिव्ह असतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही काय असतात पॉझिटिव्ह असतात. हे क्लिअर झालं का, का असं लिहिलं, कारण A आणि B काय आहे ऑब्च्युस आहे. A आणि B काय आहे ऑब्च्युस.
मला tan a ची किंमत भेटलं, tan b ची किंमत भेटलं. आता मला काय फाइंड करायचं आहे? tan a plus b. म्हणून नाउ tan a plus b is equal to tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. बरोबर आहे. मग इथे किमती पुट करा. therefore tan a plus b is equal to tan a ची किंमत काय? -5/12 -5/12 मध्ये काय आहे? प्लस आणि tan b ची किंमत काय आहे? -3/4 डिवाइड बाय 1 minus -5/12 into -3/4. बरोबर. तुम्ही कॅल्शियमवर डायरेक्ट टाकू शकता आणि किंमत फाइंड करू शकता. अदरवाइज तुम्ही हे सॉल्व देखील करू शकता. सॉल्व कसं करायचं? हे प्लस इंटू मायनस काय येतं? मायनस येतं. तर आता ट्रिपल सोडा करा. मग 4 into 5 -20. परत मध्ये काय बाय 12 into -36 डिवाइड बाय 48. बघा इथे बाजू उडाला 48. परत होल डिवाइड बाय हे बरोबर बघा 5 मायनस इंटू -3 काय येतं? -15. काय येतं? -15. आणि हा जो मायनस -15 डिवाइड बाय हे काय येतं? 12 into 4 48. काय येतं? 48. आता मला परत ही फ्रॅक्शनल नंबर आहे दोघांचं. परत डिनोमिनेटर सेम करून मला यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मी करू शकतो. म्हणजे मल्टिपल काय येतं? -20 -76 -56 डिवाइड बाय 48. परत होल डिवाइड बाय हा त्रिकस कोणाला गेला? काय येतं? 48 - 15 डिवाइड बाय 48. हा 48 गेट कॅन्सल. त्यानंतर काय येतं? -56 डिवाइड बाय 48 - 15 काय येतं? 33. काय येतं? 33. म्हणजे बघा खाली काय म्हणलं? therefore tan a plus b is equal to काय? -56 डिवाइड बाय 33. बघा किती इझी एक्झाम्पल आहे. पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. काय हे अँगल दिले ज्याला मला tan फाइंड करायचं. मग tan फाइंड करण्यासाठी काय केलं पाहिजे? बघा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्ही tan a आणि tan b चं व्हॅल्यू फाइंड करा. ते फाइंड करताना परत तुम्हाला विचार काय केला पाहिजे? हे a आणि b कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? ऑब्जेक्ट म्हणजे 90 ते 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. त्यासाठी इथं मायनस घेतलं. हे मायनस आणि हे मायनस. आणि त्यानंतर परत रेग्युलर तुम्ही फॉर्म्युला यूज केला. त्या फॉर्म्युला मी किमती पुट केलं. तिथून पुढे तुम्ही डायरेक्टली कॅल्शियम पुट करून हे आन्सर फाइंड करू शकता. तुम्हाला हा आजचा लेक्चर सगळं समजला का? ह्याचं प्रॅक्टिस भरपूर करा. थँक्यू.